सुप्रभात, जय शिवराय. आपण बघू शकता निसर्गरम्य असं वातावरण. सध्या आपण आहेत महाड पारवाडी नितेश कदम यांच्या घरी. काल रात्री मी इथे वस्तीस आलो होतो आणि पहाटे 5ला उठून आज आपली स्वारी निघालेली आहे. गुहिरीचा डोंगर आणि नवरा नवरीचा डोंगर हे जवळजवळ 3.5-4 तासाचं अंतर आहे. तर भल्या पहाटे उठून आपण आता गुहिरीच्या डोंगराकडे वाटचाल करत आहोत. गुहिरीचा डोंगरचा रस्ता जाण्यासाठी आपल्याला आता सध्या पहिला बेस गारपाटल्याला जाणार आहे. तिथून आपण तिकडचे काही आपले मित्र आहेत ते आपल्यासोबत येणार आहेत रस्ता दाखवायला. आणि आपल्यासोबत आहेत कदम पण पूर्ण तयारीनिशी. जय शिवराय. हां वहिनी फक्त समोर 4-5 अंडे आहेत ते फक्त बघून. सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. अतिशय थंडी आहे. आणि बोलताना सुद्धा तुम्ही बघू शकता, बोलताना सुद्धा तोंडातून वाफा निघत आहेत. इतकं असं मस्त निसर्गरम्य वातावरण. एकदम अचानक ठरलेला हा प्रोग्राम लास्ट मोमेंटला. आपण बघू शकता शेतातल्या रस्त्यातनं गुहिरीच्या डोंगराकडे जाताना हा कच्चा रस्ता सुरुवातीला पारवाडी आदिवासीवाडीला जायला. आपण आता सध्या पारवाडीमधील आदिवासीवाडीकडून गारपाटला आणि तिथून मग पुढे गुहिरीच्या डोंगरावर जाणार आहोत. गुहिरीचा डोंगर हा कोकण पट्ट्यातील सर्वात उंच डोंगर आहे. शिवरायांच्या काळामध्ये तो टेहळणी बुरुज म्हणून सुद्धा वापरला जायचा. तिथे आपले सैनिक अहोरात्र पहारा द्यायचे. इथे कदमांच्या गावातली विहीर आहे. आणि अतिशय मस्त असं कुंपण घातलेलं आहे. एक अर्धा तास चालत झाल्यावर अतिशय घनदाट तसं जंगल. फक्त पशुपक्ष्यांचे आवाज.
आणि इकडून पुढे जायला शेल आणि MIDC जवळ आहे गारपटल्यावरून. हे बघू शकता आता बऱ्यापैकी उजाडलेलं आहे आणि सगळीकडे धुकं बघू शकता. पावसाळ्यामध्ये इथे बरंचसं पाणी असणार, कारण खाली हा सगळा खाली अजूनही थोडंफार प्रमाणात पाणी दिसतं आपल्याला. पावसाळ्यामध्ये तर इथे नक्की एकदा भेट द्यायला हवी. आता आपल्याला समोर जो दिसतोय तो डोंगर चढून खाली उतरून परत पाठचा दुसरा डोंगर चढायचा आहे. आणि इथे आपण डाव्या बाजूला बघू शकता वाडे दिसत आहेत. ह्या वाड्यामध्ये गेल्या महिन्यातच वाघाने एक वासरू मारून नेलेला आहे आणि इथे बऱ्याच प्रकारच्या रानडुकरांची सुद्धा शिकार केली जाते, कारण इकडे पाणथळे आहेत. बघूया आपल्याला काही दिसतंय का. आणि इकडे एकच धनगरवाडीचं घर दिसतंय, अतिशय रम्य असं एकांत ठिकाण. इथे आपण बघू शकता रानडुकराने हे कंदमुळं खाण्यासाठी हे खोदलेलं आहे. म्हणजे इथे डुक्कर रात्री येऊन गेलेला आहे. हे सगळं जंगल चालू झालेलं आहे. सगळीकडे गवत वाढलेलं आहे, कारण ह्या रस्त्याचा वापर न झाल्यामुळे इथे पायवाटसुद्धा नाही आहे. कारण शक्यतो कोण इथे येतच नाहीत. आपण आता जवळजवळ अर्धा तास चढाई करून गारपाटल्यावरनं आपण दिसतोय समोरून. आता आपण हा डोंगर चढत 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 वरती आलेलो आहे आणि हे समोर जे दिसतं खाली ते मांडले गाव आहे. ही त्यांची शेती दिसते साईडला आणि इथे तो मांडल्याचा धबधबा आहे या जंगलात. आणि हे संपूर्ण वाघाचं क्षेत्र आहे आणि बरीचशी रानडुकरं इथे आहेत. आम्हाला बऱ्याच ठिकाणी इथे रानडुकरांनी रात्री कंदमुळे खाण्यासाठी खणलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी दिसलेलं आहे. म्हणजे बरेचसे डुकरांचा कळप रात्री इथे येऊन गेलेला आहे. अशा भयानक अशा घनदाट जंगलात सध्या आम्ही आहोत. एकदम उंच. आणि इथून संपूर्ण आपण बघू शकता परिसर. गारपाटले मांडला दिसतोय आणि समोर आता पुढे गोरीचा डोंगर. ते पुढचं ती पारवाडीच आहे का? ते पारवाडी तुमची. हे इकडं खाली आहे, इकडं वरती आदिवासी वाडी पेशाला. हो हो बरोबर. आणि थोडासा विश्राम. आता आपण आलो आहे नाणेमाचीच्या जवळ आलेलो आहे आणि तिकडे एका घरात आपण
दही खात आहोत. अतिशय थंड असं दही आणि पाणीसुद्धा जे पिलं ते पण एकदम फ्रीजपेक्षाही गार. फ्रीज पण आहे आमच्याकडे. आणि इतक्या दाट अशा जंगलात दुर्मिळ भागात डोंगराळ भागात हे घर आहे अतिशय मस्तपैकी. आणि अशा घरात दहीचा आस्वाद घेताना बघू शकतो आपण. आम्ही ह्या जंगलातनं पुढे कोयत्याने सगळी ही झाडे कापत कापत रस्ता बनवत चाललेलो आहे. अतिशय दाट असं जंगल. इथे रस्ताच नाही आहे पण आम्ही रस्ता बनवतो आहे. अतिशय भयावह असं जंगल. हे इतकं दाट आहे की काट्याकुट्याने रक्तबंबाळ व्हायला झालं आहे. हे आता वाजले 2 वाजता आपण गोरीच्या डोंगराच्या पठावर आलेलो आहोत. बघू शकता. आणि समोर जो दिसतो आहे दुर्गेश्वर रायगड. आम्हाला आमच्या दृष्टिक्षेपातून रायगडावरील जगदीश्वराचं मंदिर आणि नगारखाना इथून स्पष्ट दिसतो आहे. रायगडाचं असं विहंगम दृश्य पहिल्यांदाच बघायला मिळतं आहे. आणि सूर्यदेवता बरोबर माथ्यावर आहे. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. जय शिवराय. आणि इथे कदम आणि सचिन महाडिक हे समीर महाडिक हे इथे शिवरीचं काठ्या मिळतात. वेसाच्या काठी त्या जिथे जंगबेट आहे तर त्या तोडता आहेत. आणि फायनली आपण 2 वाजता कोयरीच्या डोंगराच्या पठारावर पोचलेलो आहोत. हा कोयरीचा डोंगरचा पठार रायगड किल्ल्याच्या पठारापेक्षाही अतिशय मोठा आहे. आणि त्यामुळे हा जेव्हा राजधानी रायगडावर करायचा विचार होता त्या गुहिरीच्या डोंगरावर सुद्धा राजधानी करायचा विचार झाला होता. पण याची पाहणी करतानाच खाली पायथ्याला काच लागली आणि तो अपशकुन मानला गेला. आणि म्हणून ह्या गुहिरीच्या डोंगरावर राजधानी बांधायचं कॅन्सल केलं आणि दुर्गेश्वर रायगडावर
राजधानी स्थापन केली, अशीची आख्यायिका आहे. आणि गोयरीचा डोंगर चढायला सुद्धा अतिशय कठीण श्रेणीतला आहे. आम्ही पारवाडीतून सकाळी 6 वाजता चालत गारपाटल्यावरून शेवटी 2 वाजता आम्ही गोयरीच्या डोंगरावर पोचलेलो आहोत. बघू शकता या गोयरीच्या डोंगराच्या दुसऱ्या टोकाला आपण आलेलो आहोत. आणि इथे समोरून आपल्याला पोटल्याचा डोंगर दिसतोय. ज्या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांनी रायगडावर तोफेंचा मारा केला होता, तो पोटल्याचा डोंगर समोरच दिसतो आहे. आणि ही खाली सगळी गावं. अतिशय विस्तृत असा गोयरीचा डोंगर. इथून आता समोर आपण आपला झेंडा लावून हे जे दिसतंय समोरून, तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे परतीच्या वाटेवर. हा आता आपण पारवाडीचा ध्वज या गोयरीच्या डोंगरावर लावणार आहोत. त्याचीच तयारी चालू आहे. म्हणजे हा ध्वज पारवाडीतून सुद्धा आपल्याला दिसेल. पारवाडीचे 2 मावळे गोयरीला जाऊन आले आहेत. याचं प्रमाण. आणि इथे रस्सी नसल्यामुळे झाडाची साल काढून त्याला बांधतो आहे, कारण इथे वरती अतिशय वारा असतो. हाँ महाराज हास्ते कदम हास्ते कदम हास्ते कदम. गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति की जय. जय.
धावा धावा इथे लय दुसरं नाही गाडी धावा धावा पाहिलं हा बसा बसा नीट बसा नाही मी जाईल खाली उलटा कदम हलूया नाही तर मला घेऊन जाल तुम्ही धावा 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 आली 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 काय का फुल स्पीड